छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे। नाथ षष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे। पाणी ओसरल्यानंतर नदीचे विस्तीर्ण पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले असून या गाळामध्ये सोनं शोधण्यासाठी शेकडो नागरिकांनी नदीकाठ गाठला आहे। नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे असलेल्या दशक्रिया विधी घाटावर वर्षभर शेकडो अंतविधी आणि दशक्रिया विधी पार पडतात। स्थानिक श्रद्धेनुसार या विधीवेळी मृत व्यक्तीसोबत अर्पण केलेल्या सोने चांदीच्या वस्तू किंवा अस्थींसोबत विसर्जित केलेले दागिने नदीच्या पात्रात साचत जातात। वर्षभर पाण्याखाली राहणारा हा गाळ पाणी कमी झाल्यानंतर उघडा पडतो। याच पार्श्वभूमीवर सोनं मिळवण्याच्या आशेने नागरिक मोठ्या संख्येने नदीत उतरले आहेत। हातात चालण्या टोपल्या आणि काही जणांकडे लहान फावडे घेऊन अनेक महिला व पुरुष नदीच्या गाळात नशीब आजमावताना दिसत आहेत। सकाळपासूनच नदीपात्रात लोकांची गर्दी होत असून काही जण गाळ चाळून त्यातून सोन्याचे कण किंवा दागिन्यांचे तुकडे मिळतात का याचा शोध घेत आहेत। काहींना किरकोळ धातूचे तुकडे मिळाल्याची चर्चा असली तरी बहुतांश जण नशिबाच्या भरोशावर गाळ चाळताना दिसत आहेत। एरवी पाणी जास्त असल्याने हे दागिने शोधणे कठीण असते, मात्र आता पाणी कमी झाल्यामुळे हा गाळ उघडा पडत आहे। त्यामुळे शेकडो लोक सोनं शोधण्यासाठी नदीत उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान नदीपात्रात वाढती गर्दी पाहता सोन्याच्या शोधाची ही झुंबड परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।